गडचिरोली जिल्ह्यात रस्त्यांची फार दयनीय अवस्था झाली आहे। विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर देखील प्रवाशांचे मोठे हाल होत आहे। आष्टी आलापल्ली ते सिरोंचा हा 144 किलोमीटरचा रस्ता आहे। गेली 4 ते 5 वर्षापासून या रस्त्याचे बांधकाम केले जात आहे। विशेष म्हणजे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आलेला हा पुलाचा काम आहे। या ठिकाणी रहदारी सुरू राहण्यासाठी आपण बघू शकता रपटा वळण रस्ता बनविण्यात आला आहे। या वळण रस्त्यावर केवळ माती टाकून रहदारी सुरू राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र पावसात पाण्याचा प्रवाहात हे रपटे वाहून जात असल्याने या ठिकाणी रहदारी पूर्णपणे ठप्प होण्याचे घटना अनेकदा घडल्या आहेत। काल सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलापल्ली ते सिरोंचा रस्त्यावरील रेपनपल्लीजवळील नाल्यावर हीच परिस्थिती निर्माण झाली आणि वळण रस्ता वाहून गेला। त्यामुळे दोन्ही बाजूंनी रहदारी ठप्प झाली आहे। अहेरी ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर धावणारे बसेस दोन्ही बाजूंनी अडकून पडले आहे। सकाळी 7 वाजताच्या सुमारास अहेरीवरून सिरोंचासाठी प्रवाशांना घेऊन निघालेली बस त्याच नाल्यावर अडकून पडली आणि त्या बसला माघारी येऊन परत गोलाकर्जी, छलेवाडा, कमलापूर आणि रेपनपल्ली गाठावा लागला। अशा याच्यात वेळ वाया चालला आहे आणि प्रवाशांचा मनस्ताप देखील बघायला मिळत आहे। विशेष म्हणजे सकाळी 7 वाजता निघालेली बस जवळपास 10 वाजेपर्यंत सिरोंचा जाणे आवश्यक आहे। मात्र रेपनपल्लीपर्यंत जायलाच 10 वाजले। आणखी पुढील प्रवास जवळपास 60 किलोमीटरचा आहे। तर प्रवासी सिरोंचापर्यंत कधी पोहोचणार असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। संबंधित कंत्राटदाराकडून 3 ते 4 वर्षापासून दिरंगाई केली जात आहे। मात्र कठोर कारवाई होत नसल्याने हे काम पूर्णपणे रखडल्याचे दिसून येत आहे। मात्र प्रशासन आता तरी या गंभीर बाबीची दखल घेऊन संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कारवाई करणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे। महेश गुंडेट्टीवार, LS मराठी, गडचिरोली।